नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा काही भन्नाट प्रोमो रिलीज झालेला आहे. तर आपण पाहिलंच मल्लिकाने काय कमाल डाव रचलाय चाब्या मिळवण्यासाठी. पण या सुष्मिताला जरी 15 दिवसांसाठी चाब्या मिळाल्या असल्या तरी हा सगळा खूप मोठा काहीतरी मोठा डाव आहे. खूप मोठं काहीतरी गौड बंगाल आहे हे आजींच्या लक्षात आलेलं असतं. आणि आजी आजी आता मल्लिकाचा डाव कसा उधळून लावते, कशी तिची पळताबुई थोडी करते, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. अखेर सुष्मिताचे डोळे उघडणार आहेत. तिलाच कळून चुकणार आहे की तिची मॉम इन लॉ किती नालायक बाई येते. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलंच सुष्मिताने चाब्या मागितलेल्या असतात. तेव्हा समोर बोलतो, तुला काय वाटतं चाब्या मिरवणं म्हणजे सगळं येत नसतं. त्याबरोबर काही कर्तव्य येतात, जबाबदारी येतात, त्या तुला पार पाडाव्या लागणार आहेत. जमणार आहे का हे सगळं तुला? अगं तू किती अल्लड आहे सुष्मिता. तेव्हा सुष्मिता बोलते, जिजू अहो यात काय अवघड आहे, मला जमणार ना. आणि तसं पण ताई एवढं काय मोठं करते, यात काय एवढं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. ताई काय मोजून 3-4 कामं करते, नाही म्हणजे घरामध्ये काय काय आणायचं, घरामध्ये काय बनणार आहे, आणि नोकरांना त्यांच्या सॅलरीज द्यायच्या, आणि ही असली कामं मी माहेरीसुद्धा करायचे. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं फार सोपं आहे. तेव्हा समोर बोलतो, अजिबात नाही अजिबात नाही. नोकरांचा पगार करणं, या घरामध्ये काय हवं नको ते बघणं आणि चाव्या मिरवणं फक्त इतकंच येत नसतं. तर तुम्हाला नोकरांची मनंसुद्धा जपावी लागतात. नोकरांना सांभाळावं लागतं. या घरातल्या माणसांना काय हवं आहे काय नको आहे त्यांची मनं जपावी लागतात. हे सगळं जमणार आहे का तुला? हे जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नाही आहे सुष्मिता. तेव्हा सुष्मिता बोलते, जिजू अहो माझ्यावरती विश्वास ठेवून बघा ना, मला जमेल, सगळं जमेल. तेव्हा समोर विचार करतो, ठीक आहे हिची परीक्षा घ्यायला काय हरकत नाही आहे. 15 दिवसांमध्ये हिला बरोबर कळून जाईल की हे सगळं सोपं नाही आहे. तो बोलतो, सुष्मिता ठीक आहे मी तुला चाव्या द्यायला तयार आहे, पण फक्त 15 दिवसांसाठी. जर या 15 दिवसांमध्ये तू स्वतःला सिद्ध केलंस तरच या चाव्या तुला परमनंटली मिळतील, नाहीतर तुला पुन्हा या चाव्या स्वानंदीला द्याव्या लागतील, स्वानंदी मॅडम यांना द्याव्या लागतील. हे सगळं ऐकल्यावर आजींना खूप राग आलेला असतो. आजी बोलते, पिंट्या तू खूप मोठी चूक केली आहेस. अरे ही सुष्मिता किती मोठी अल्लड आहे हे तुला माहीत नाही आहे का? अरे घरी आल्यापासून ही किती नाटके करतेय, अरे किती अल्लडपणा करतेय, थाळ्या काय बडवतीये, सगळ्यांना उठवतीये, काय वन पीस काय घालून येते. अरे हिला कशाची जाणच नाही आहे, कसल्या कर्तव्याची जाणच नाही आहे, आणि अशा मुलीच्या हातात तू चाव्या दिलेस. तेव्हा समोर बोलतो, आजी अगं फक्त 15 दिवसांचा प्रश्न आहे, बघूया तरी, परीक्षा म्हणून समज. तेव्हा सुष्मिता बोलते, अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी स्वानंदी ताईपेक्षा सुद्धा चांगलं घर सांभाळून दाखवेन. समोर आता स्वानंदीला इशारा करतो आणि मग काय स्वानंदी सुष्मिताला चाव्या देते. हे सगळं पाहून मल्लिका जाम खुश झालेली असते. सगळेच आता तिकडून निघून गेलेले असतात. आजींना तर खूप वाईट वाटलेलं असतं, पण तिला संशय आलेला असतो की एवढी मूर्ख सुष्मिता एवढे हुशारीने कशी काय वागते. 100% हिला मल्लिकाची काहीतरी फूस आहे. यांचा पाठलाग यांच्यावरती नजर ठेवायलाच हवी. सुष्मिता त्या रूममध्ये गेल्यावर विचार करत असते, मी मोठी चूक तर केली नाही आहे ना. नाही म्हणजे एवढे भारी भारी दागिने मला मिळणार होते, पण मी काय केलं, दागिने झिटकारले आणि चावी घेतली. आणि तसं पण चावी माझ्याकडे थोडी नसणार आहे, मॉम इन लॉकडेच असणार आहे. सुष्मिता तू खूप मोठी माती खाल्ली आहेस बहुतेक आज. आणि तेवढंच तिथे अंशुमन आणि मल्लिका येतात. अंशू तर इतका खुश झालेला असतो, मल्लिका इतकी खुश झालेली असते. मल्लिका म्हणत असते, वा वा सुष्मिता, खरंच आज तू एक नंबर काम केलेस. नाही म्हणजे इतके वर्ष जी गोष्ट मला जमली नव्हती ती गोष्ट तू करून दाखवलीस. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा सुष्मिता बोलते, मॉम इन लॉ हे घ्या चावी घ्या, तुम्हाला चावी हवी होती ना, बघा बघा मी कशी तुम्हाला मिळवून दिली, तेही माझ्या ताईला मात देऊन. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, जे तुम्ही म्हणाल ना ते मी करत राहीन. तेव्हा मल्लिका बोलते, असंच माझं ऐकत जा, म्हणजे एके दिवशी या घरावरती फक्त तुझ्या एकटीची सत्ता असणार आहे. बरं एक काम कर, या चाव्यांना तुझ्या जवळ ठेव. तेव्हा सुष्मिता घाबरतेने बोलते, मॉम इन लॉ अहो या चाव्या सांभाळायला मला जमणार नाही, ओ प्लीज तुम्ही सांभाळा ना, प्लीज प्लीज मला नाही जमणार, मला खूप ओझं वाटेल, मला रात्रीची झोपसुद्धा लागणार नाही हो. तेव्हा मल्लिका बोलते, मी आहे ना, मी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला तयार आहे, तू फक्त ही चावी सांभाळ. असं म्हणतच ती पुन्हा सुष्मिताकडे चाव्या देते आणि तिकडून निघून जाते. कारण मल्लिकाचा या सगळ्यामध्ये खूप मोठा डाव असतो. तेव्हा तो डाव काय आहे हे पुढे बघतच राहा. मल्लिका रूममधून गेल्यावर सुष्मिता विचार करते, बापरे आता या मी चाव्यांचं काय करू, कुठे ठेवू. जर रात्रीतून चोराने या चाव्या पळवल्या तर. एक काम करते, या चाव्या मी माझ्या उशीच्या खाली लपून ठेवते, म्हणजे कोणालाही लक्षात येणार नाही. हीच बेस्ट आयडिया आहे. ती चाव्या उशीखाली ठेवते आणि डोक्यावर पांघरून घेऊन निश्चिंतपणे झोपते. इकडे मात्र ही मल्लिका स्वतःच्या खोलीत आलेली असते. ती मनातल्या मनात म्हणत असते, सुष्मिता मूर्ख मुलगी, हिच्या एवढी मूर्ख मुलगी मी या जगात बघितली नाही. सुष्मिता तुला काय वाटलं ग, मी मोठेपणा दाखव तुला या चाव्या दिलेत का? नाही अजिबात नाही, यामागे माझा खूप मोठा डाव आहे. आता मी एक काम करणार आहे, लॉकरमधील सगळे पैसे आणि दागिने मी चोरणार,
त्यामुळे सगळा गल्ला माझ्या हाती लागेल आणि या चोरीचा आळ कोणावरती येईल? तुझ्यावर. एका दगडात दोन पक्षी. ही सगळी मालमत्ता माझी एकटीची होईल आणि आळ कोणावरती येईल? तुझ्यावरती. आणि मी स्वतः चाव्या दिल्यामुळे तुला माझ्यावरती संशयसुद्धा येणार नाही. बिचारी सुष्मिता. सॉरी बरं का सुष्मिता. कसं आहे ना, आता अप्पीसुद्धा नाही आहे ना, माझे हप्ते तोंडावरती आलेत गं. मला माझे सगळे हप्ते वगैरे भरायचे आहेत. पैशांची फार गरज आहे आणि त्यामुळे मला हे करावंच लागेल. असं म्हणत असते काळं ब्लँकेट स्वतःभोवती गुंडाळते आणि चोरी करण्यासाठी निघून जाते. मल्लिका सुष्मिताच्या रूममध्ये येते. पाहते तर काय, हे दोघेही डाराडूर झोपलेले असतात. मल्लिका दबक्या पावलांनी आतमध्ये येते आणि मनातल्या मनात म्हणते, चला ही चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन लॉकरमधले दागिने आणि पैसे चोरून घेते. मल्लिका आता उशीखाली ठेवलेले त्या चाव्या घेते आणि पटकन लॉकर उघडू लागते आणि अचानक रूमची लाईट लागते. मल्लिकाची पार वाट लागलेली असते. तिला काही समजायला मार्ग नसतो की अंधारातून कोण आलाय. अंधारात काही दिसतसुद्धा नसतं. मल्लिका जाम घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, त्या रूममध्ये आलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आजी स्वतः असते. आजी आता मल्लिकाला मागून घट्ट पकडते आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात करते. चोर चोर, पकडा या चोरणीला. ए अंशुमन, सुष्मिता, उठा लवकर, घरामध्ये चोर शिरलाय. आणि आजीचा आवाज ऐकून सुष्मिता, अंशुमन दचकून जागे होतात. सुष्मिता पूर्णपणे बावरलेली असते. ती बोलते, काय? चोर आलाय? चोर कुठे आहे? आणि तेवढ्यातच बाहेरून स्वानंदी आणि समरसुद्धा पळत रूममध्ये आलेले असतात. सुष्मिता डोळे चोळत म्हणत असते, कोण आहे? कोण ही चोरबाई? तेव्हा आजी बोलते, थांब, हिचा बुरकाच मी फाडते. असं म्हणत असती त्या चोरबाईचा बुरका पाडते. पाहते तर काय, चक्क ती मल्लिका असते. समर बोलतो, काकू, अगं तू इथे काय करतेस आणि हा सगळा काय प्रकार आहे? आजी बोलते, काय ग मल्लिका, काय करत होतीस तू रात्रीच्या अंधारात, तेही बुरखा घालून? सगळेच आता मल्लिकाला बघून अवाक झालेले असतात. मल्लिकाची पळताबुई थोडी झालेली असते. ती घाम पुसत अडखळत म्हणत असते, आई, मी फक्त चेक करायला आले होते की लॉकर नीट बंद आहे की नाही ते. सुष्मिताला सवय नाही आहे ना, म्हणून म्हटलं. तेव्हा आजी बोलते, हो का मल्लिका? नाही म्हणजे हे सगळं तुला साध्या ड्रेसमध्ये सुद्धा करता आलं असतं. हा बुरखा वगैरे घालून येण्याची काहीच गरज नाही. तेव्हा मल्लिका बोलते, ते आणि अशा प्रकारे ती नको ते उत्तर देऊ लागते, एक्सक्यूज देऊ लागते. तेव्हा आजी बोलते, गब्बस कोटराडे. मल्लिका, खोटं बोलू नकोस. मगाशी मी तुझं बोलणं ऐकलंय. तुला हप्त्यावाल्याचा फोन आला होता ना? तुला पैशांची गरज होती ना, आणि म्हणूनच तू चोरी करतेस ना? खरं बोल मल्लिका, कारण आता तुझा बुरखा फाटलाय. आता तुला कोणीही वाचू शकत नाही. आता देव जरी खाली आला ना, तरी तुझी यातून सुटका नाही. त्यामुळे खरं बोल. आणि आता मात्र मल्लिका एकदम शांत उभी असते, कारण तिला माहिती असतं आपण आता रंगेहात पकडले गेलो आहोत. आता आपल्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे. आजी आता सुष्मिताला बोलते, सुष्मिता, आता तरी डोळे उघड तुझे. या बाईला फक्त तुझा वापर केलाय. ही काय करणार होती माहिती आहे का? चोरी करून तुझ्यावरतीच आळ टाकणार होती. समरला तर काकूचा इतका राग आलेला असतो. तो बोलतो, काकू, तुझ्याकडून ही अपेक्षा मी कधीच केली नव्हती. जर तुला पैसेच हवे होते तर मला मागायचे ना. इतका मोठा आणि घाणेरडा खेळ खेळण्याची काहीच गरज नव्हती. थोडक्या पैशांसाठी तू चक्क चोरी केलीस, तेही स्वतःच्या घरात, स्वतःच्या सुनेच्या खोलीत. सुष्मिताला मात्र सगळा प्रकार समजतो. ती प्रचंड चिडते आणि रडायला लागते. तिला फार वाईट वाटलेलं असतं. तिचे डोळे आता पूर्णपणे उघडलेले असतात. ती जोरातच किंचाळत बोलते, मॉम इन लॉ, तुम्ही माझा इतका मोठा घात केलात. म्हणजे इतक्या मोठ्या कटकारस्थानामध्ये तुम्ही मला फसवणार होतात. तुमच्या नादाला लागून मी माझ्या स्वतःच्या ताईवरती संशय घेतला. ताईच्या विरोधात गेले. तिच्या विरोधात जाऊन मी चाव्या मिळवल्या आणि तुम्हाला दिल्या आणि तुम्ही मुद्दाम त्या नाकारल्या. कारण का? तुम्हाला माझ्याच रूममध्ये येऊन चोरी करायची होती आणि हा सगळा आळ तुम्हाला माझ्यावरती टाकायचा होता, हो ना? आजी, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. मल्लिका पूर्णपणे रडकुंडीला आलेली असते. ती म्हणत असते, शुश मला माफ कर, प्लीज माझं ऐकून घे ना. तेव्हा सुष्मिता बोलते, पास, आता मी तुमचा एक शब्दसुद्धा ऐकणार नाही आहे. आता तर मी तुम्हाला अजिबात सोडणारच नाही आहे. आता तर मी तुम्हाला पोलिसांच्याच ताब्यात देणार आहे. सुष्मिता फोन काढते आणि पोलिसांना फोन करते. मल्लिका गायवाय करत असते, नाही म्हणत असते. पण सुष्मिता आता कोणाचंही ऐकत नाही. सुष्मिता म्हणत असते, अशा बाईला शिक्षा मिळालीच पाहिजे. तेव्हा आता पोलीस आल्यानंतर या मल्लिकाला कशी अटक होते, काय होतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.